थंडीमध्ये चेहरा काळवंडतो, स्किन ड्राय पडते, चेहरा निस्तेज दिसतो, हातपायसुद्धा उकलायला लागतात, व्हाईट स्किन आपली दिसायला लागते. चेहरा हातपायांवरची पुन्हा बघा चेहऱ्यावर सुद्धा अशी आपले व्हाईट अशी स्किन निघायला लागल्यानंतर चेहरा आणि स्किन आपली ड्राय पडते. तसेच होठ उकलतात, होठांवरची स्किन निघायला लागते. वर्षानुवर्ष असे चिकटून बसलेले वांग, काळवटपणा, पुन्हा डाग, काळे डाग, जे काही डार्क सर्कल्स असतील तर ते काही केल्या जात नाही. तर आता त्यावर मी तुम्हाला अगदी घरगुती होम रेमेडी दाखवणार आहे की ते आपल्या किचनमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या अशा काही वस्तू आहे की ते आपल्या चेहऱ्यावर जादूही कमाल करतील. तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया आणि बघूया की कोणती आहे ती होम रेमेडी. तर आता सर्वात प्रथम इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता बेसन पिठाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे की बेसन पिठाने स्किनला अगदी नैसर्गिक अशी चमक येते, त्वचा स्वच्छ होते, तसेच चेहऱ्यावरचे डाग, मुरूम, पिंपल्स सगळं कमी होण्यास मदत होते. स्किन टॅनिंग कमी होतं, तसेच स्किन बर्न झालेली ही सुद्धा रिकवर करतं बेसन पीठ आणि अगदी स्किन आपली सॉफ्ट आणि मुलायम होते. आता जे दुसरं पीठ मी घेतलेलं आहे ते तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ तुम्हाला माहीतच आहे स्किनसाठी किती फायद्याचं आहे. अगदी एक प्रकारचं आपल्या चेहऱ्याला स्क्रबच होतं तांदळाच्या पिठाने. आता तिसरं पीठ मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पिठाने आपली स्किन अगदी सॉफ्ट, मुलायम, तुकतुकीत होते. स्किनला अगदी मऊपणा येतो आणि स्किन आपली बघा अगदी क्लीन होण्यास मदत होते गव्हाच्या पिठाने. तर आता हे तिन्ही पावडरी म्हणजे तिन्ही जी पिठं मी घेतलेली आहे ती एकत्र करायची आहेत. आता ही चांगली मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला एका डब्यामध्ये किंवा एका छोट्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला कधी फेस पॅक करायचा आहे त्यावेळेला आपल्याला थोडंसं ते काढून घ्यायचं आहे. तर आता हे मी एका छोट्या डबीमध्ये काढून ठेवते आणि ही पावडर खराब होत नाही. आता हे तुम्हाला माहीतच आहे, आपण फक्त मिक्स केलेलं आहे आणि ही मिक्स करून ठेवायची. जेव्हा कधी तुम्हाला फेस पॅक लावायचा आहे तर तेव्हा थोडंसं चमच्याने तुम्ही काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. आणि आता हे मी बघा चेहऱ्याला लावणार आहे आणि तसेच हातांनाही लावणार आहे. त्यामुळे मी थोडी पावडर काढून घेतली आणि बाकी मी डब्यामध्ये एका डबीमध्ये आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. हे तुम्ही 8 दिवसासाठी वापरू शकता. 8 दिवसातून हा एकदा फेस पॅक लावायचाच आहे आणि तुम्ही एकदा लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल बघा. आता ह्या डबीमध्ये मी काढून ठेवल्या आणि जेवढं मला फेस पॅक लावायचं आहे तेवढं मी प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही कॉफीसुद्धा मिक्स करू शकता, परंतु मी कॉफी इथे स्किप केलेली आहे कारण मी कॉफीचा वेगळा असा फेस पॅक लावत असते. तर कॉफी पण खूप फायद्याची आहे स्किनसाठी. आता इथे मी ग्लिसरीन घेतलेलं आहे. आता ही ग्लिसरीनची बॉटल संपलेलीच आहे, त्यामुळे मी इथे 2 ते 3 थेंब जेवढं होतं तेवढं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर 3 ते 4 थेंब आपल्याला ग्लिसरीन त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर ग्लिसरीनने आपली स्किन अगदी चमकायला लागते, ग्लो शाईन करते आणि मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मिळेल. आता इथे मी बदाम ऑइल घेतलेलं आहे. आता हे बदाम ऑइल अगदी बघा नॅचरल बदाम ऑइल आहे. तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये ही बॉटल सहज मिळेल. तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब बदाम ऑइलसुद्धा टाकायचं आहे. आता बदाम ऑइल टाकल्याने बघा स्किन तुकतुकीत होते, ग्लो शाईन करायला लागते आणि अगदी सॉफ्ट आणि मुलायम होते. त्यानंतर इथे आपल्याला हळद पावडर टाकायची आहे. आता ही हळद पावडर घरगुती आहे, तर घरगुती बनवलेली हळद पावडर आहे, त्यामुळे तिचा कलर थोडासा लालसर दिसतोय. आता त्यानंतर बघा इथे मी घेतलेलं आहे दूध. आता हे कच्चं दूध आहे. आपल्याला जेव्हा फेस पॅक करायचं आहे त्यावेळेला थोडंसं कच्चं दूध तापवण्या अगोदर आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला फेस पॅकसाठी यूज करायचं आहे. कच्चं दूध हे स्किनसाठी खूप फायद्याचं आहे. त्याने स्किन बघा आपली अगदी सॉफ्ट आणि मुलायम होते, अगदी म्हणजे स्किन आपली तुकतुकीत होते, ग्लो शाईन करायला लागते. आता कच्च्या दुधाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे. कच्चं दूध हे स्किनसाठी खूप फायद्याचं आहे, त्यामुळे नेहमी आपल्याला जेव्हा फेस पॅक लावायचा आहे त्यावेळेला कच्च्या दुधाचा, रॉ मिल्कचाच वापर करायचा आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कच्चं दूध टाकल्यानंतर बघा अगदी व्यवस्थित चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण सगळे घटक जे ॲड केलेले आहे ते सगळ्यांच्याच घरामध्ये किचनमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही हा फेस पॅक थंडीच्या दिवसांमध्ये बनवून लावायचाच आहे स्किनला. तुम्ही हातांना, पायांना, मानेला देखील, अगदी बघा तुम्ही पाठीला सुद्धा लावू शकता. एक प्रकारचं हे गोल्ड फेशियल म्हटलं तरी चालेल. आणि हे जेव्हा तुम्ही लावताना तेव्हा तुम्ही झोपण्या अगोदर रात्रीचं लावलं ना तर याचा फरक खूप कमाल भेटेल तुम्हाला.
तर रात्री झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे आणि त्यावर हा फेस पॅक लावायचा आहे. लावल्यानंतर 15 मिनटं ठेवून आपण तो साध्या पाण्याने स्वच्छ क्लीन धुवायचा आहे. याने बघा तुमच्या चेहऱ्यावरचे वर्षानुवर्ष चिकटून बसलेले वांगाचे डाग, पुन्हा काळवटपणा आणि जे बघा छोटे छोटे डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स देखील कमी व्हायला मदत होते. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला एकदा लावल्यानेच फरक जाणवेल आणि तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचं आता ह्या थंडीच्या दिवसांमध्ये. तर कुठलीही गोष्ट बघा एकदा लावल्याने फरक जरी पडला तरी आपण ती कंटिन्यू जर केली तर आणखीन त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त फरक जाणवतो. त्यामुळे तुम्ही हे कंटिन्यू आता थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदाच लावायचं आहे आणि ते पण रात्री झोपण्या अगोदर लावायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी बघा 100% फरक पडेल. चेहऱ्यावरचे वांग अगदी वर्षानुवर्षे चिकटून बसलेले कमी होण्यास मदत होईल. काळे डाग, पुन्हा चेहरा काळवंडला असेल तर तो फेअर होण्यास मदत होईल. आणि हे पूर्ण मिक्स करायचं. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. अशा रीतीने ठेवायची आणि आपल्याला चेहरा धुवून नंतर एका सॉफ्ट नॅपकिनने पुसायचा आहे आणि त्यानंतर चेहऱ्यावर ते ॲप्लाय करायचं. तर हातानेच मी इथे बोटांनी लावून घेते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण सगळीकडनं लावायचे. तुम्ही मानेला, पाठीला सुद्धा देखील लावू शकता. हातांना, पायांना देखील लावायचं आहे आणि याने बघा खूप फरक पडेल तुम्हाला एकदा लावल्यानेच. तर मी तुम्हाला अगदी जीव तोडून सांगते 100% फरक पडणार. तुम्ही एकदा करून बघा आणि काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि अगदी तुम्ही डोळ्यांच्या वरती जरी लावलं, खाली लावायचं आहे डार्क सर्कलला. काही साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही. त्याचबरोबर फक्त जपून लावायचं की जेणेकरून डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. पूर्ण मानेला अगदी बघा डोळ्यांच्या वरती सुद्धा लावायचे. सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं ठेवून साध्या पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे. हे थंडीच्या दिवसांमध्ये लावायचंच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी थंडीच्या दिवसांमध्ये हा फेस पॅक लावतच असते. अगदी हातांना, पायांना. दुसरी कुठलंही तुम्हाला क्रीम प्रॉडक्ट वापरायची काही गरज पडणार नाही आहे. अगदी हे घरगुती गोल्ड फेशियल म्हटलं तरी चालेल. एवढा छान रिझल्ट मिळेल तुम्हाला बघा. तर आपण चेहऱ्याला, स्किनला वरतून आपण हे जेवढं लावतो त्याचबरोबर आपल्याला इंटरनलसुद्धा आतून काही आहाराची, घटकांची गरज असते आणि आपण तशा रीतीने आपण आहारसुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहार आपण व्यवस्थित घ्यायचा आहे. मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, पाणी भरपूर प्यायचं. पाणी जितकं तुम्ही प्याल ना तेवढी तुमची स्किन छान नितळ आणि तजेलदार, टवटवीत होईल. स्किनचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील. त्यामुळे इंटरनल आपण जेवढं आहार व्यवस्थित घेऊ ना तेवढं आपल्या स्किनवर ते दिसून येतं. त्यामुळे आपण मोड आलेले कडधान्य, त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, सॅलड, तसेच तुम्हाला माहिती आहे पाणेरी फळं म्हणजे कलिंगड, पुन्हा ॲपल, संत्रं, मोसंबी असं आपण जेवढं आपण फळं, पाणेरी फळं किंवा सॅलड आपण घेऊ आतून तेवढं आपली स्किन नितळ होते. चेहऱ्याचे, आपल्या स्किनचे प्रॉब्लेम नाहीसे होतात. चेहऱ्यावर मुरूम, डाग, काळवटपणा असेल ते सगळं आपलं आतून जेवढं आपण इंटरनल घेऊ ना तेवढं आपल्या स्किनवर त्याचा फरक जाणवतो. त्यामुळे आहार पण आपल्याला तसा घ्यायचा आहे. नुसतं वरतूनच लावून जमणार नाही. तर आपल्याला त्याच्याबरोबर इंटरनलसुद्धा आतून आपल्याला पाण्याची गरज असते आपल्या स्किनला, बॉडीला. त्यामुळे आतून तुम्ही जेवढं म्हणजे आहार घ्याल ना चांगला प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त, तेवढं तुमच्या स्किनला त्याचा फरक जाणवेल. आणि पाणी भरपूर प्यायचे. 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे दिवसभरामध्ये. पाणी जेवढं प्याल तेवढे स्किनचे प्रॉब्लेम नाहीसे होतील. चेहऱ्यावरचे पिंपल्स, मुरूम, काळे डाग, पिगमेंटेशन म्हणजे वांगाचे डागसुद्धा नाहीसे होतील. आता बघा मी चेहऱ्याला लावलं आणि जे उरलेलं होतं ते मी हातांना कोपऱ्यांपासून लावून घ्यायचं आहे. तर आता हे मी हातांना कोपऱ्यांना लावून घेतलं आहे आणि पूर्ण असं बघा लावून असं चोळायचं आहे. एक 10-12 मिनटं ठेवायचं आहे. तर बघा हातांचे सुद्धा आपले जे उकललेले हात असतात, डेड स्किन झालेली असते तीसुद्धा निघून जाते आणि पुन्हा आपल्या म्हणजे हातांची आणि पायाची पुन्हा चेहऱ्याची स्किन अशी फेअर होण्यास मदत होते. त्यामुळे हा फेस पॅक आपल्याला झोपण्या अगोदर रात्रीच्या वेळेला लावायचा आहे.
तर बघा फ्रेंड्स, आता मी हे चेहऱ्याला लावलेलं आहे आणि हातांना पण लावलेलं आहे. तर हातांना पूर्ण कोपऱ्यांपर्यंत लावायचं. तुम्ही हवं तर पूर्ण अर्ध्या बॉडीला सुद्धा लावू शकता. तर खूप छान फरक पडतो. आणि थंडीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही असं आठवड्यातून एकदा जर लावलं ना तर तुमची स्किन खूप छान होईल. अगदी तुम्ही पायांना सुद्धा लावू शकता. तर आता मी लावलेलं आहे हातांना आणि एक 15 मिनिटं ठेवणार. सुकल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने, साध्या पाण्याने वॉश करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता 15 मिनिटं झालेले आहे. तर तुम्ही बघू शकताय चेहऱ्यावरचा पूर्ण फेस पॅक सुकलेला आहे. आता मी तो स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर हात मी धुतले आणि आता चेहरा धुवून घेते. तुम्ही माझा चेहरा बघू शकता. अगदी साध्या पाण्याने, मी थंडगार पाण्याने वॉश केलेला आहे. आणि असं सॉफ्ट नॅपकिनचा वापर करायचा आपल्याला चेहरा पुसण्यासाठी. आणि नेहमी चेहरा पुसताना असा टॅप टॅप करूनच आपण पुसायचा आहे. खूप घासायचा नाही, रगडायचा नाहीये. कारण थंडीच्या दिवसांमध्ये स्किन आपली खूप अशी ड्राय पडते आणि रॅशेस पडतात. त्यामुळे अगदी हळूवार जपायचं आहे स्किनला. आणि ह्या थंडीच्या दिवसांमध्ये हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचा आहे. तर तुम्ही हातांना, पायांना सुद्धा लावायचा आहे. तर तुम्ही माझे हात बघू शकता, हे बघा. तर खूप फरक पडतो एकदा लावल्याने. तर तुम्ही आठवड्यातून हा एकदा लावायचा आता थंडीच्या दिवसांमध्ये. आणि एवढा फरक पडतो ना की बघा, तुमची स्किन अगदी तुकतुकीत, मुलायम आणि सॉफ्ट अशी चमकायला लागेल. तर तुम्ही कंटिन्यू लावायचं आहे. आता ह्या थंडीच्या दिवसांमध्ये आपली स्किन ड्राय पडते, रॅशेस पडतात, उकलतात, व्हाईट पडतात हात. त्यामुळे अगदी अशी खाज येते बघा स्किनला. तर मग हे तुम्ही असं आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावायचा आहे. आता चेहरा धुतल्यानंतर कोरडा करायचा आहे सॉफ्ट नॅपकिनने आणि त्यानंतर त्यावर एखादं बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर तुम्ही चांगल्या कंपनीचं वापरायचं आहे स्किनसाठी. तर आता इथे मी पॉन्ड्सचं बॉडी लोशन घेतलं आहे. ते हातांना वगैरे लावून घेते. स्किनला आपल्याला लावून घ्यायचं आहे. चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लावलं तरी चालेल किंवा एखादं मॉइश्चरायझर तुम्ही लावायचं आहे. शक्यतो हे रात्री झोपण्या अगोदरच फेस पॅक लावून बॉडी लोशन लावायचं आहे. त्याने खूप सारा फरक पडतो. सकाळी उठल्याबरोबर बघा तुमचा चेहरा अगदी ग्लो शाईन करायला लागेल. स्किन आपली सॉफ्ट आणि अगदी बघा अशी चमकायला लागेल. आणि हे शक्यतो बघा तुम्ही रात्रीचंच लावायचं आहे. बॉडी लोशन, मॉइश्चरायझर किंवा एखादी नाईट क्रीम आपण स्वतःसाठी ठेवायची आणि चेहऱ्याला लावायची आहे. तसेच आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. पाणी भरपूर प्यायचे, मोड आलेले कडधान्य खायचेत आणि रसाळ फ्रूट देखील खायचा आहे. माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.